नमस्कार. प्रतिभाज वुमेन लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर आजचा व्लॉग सुरू होत आहे संध्याकाळपासून, जसं की कॅप्शन मधून तुम्हाला कळलंच असेल. आणि मी घेतेय कोकम सरबत संध्याकाळचं. रोज वेगवेगळं काहीतरी असतं, कधी लिंबू सरबत, कधी क्वचितच चहा असतो, नाहीतर मग कोकम सिरप घेते मी. आणि मला थोडंसं पित्त झाल्यासारखं सुद्धा वाटतंय. मी चक्क झोपून उठली आता. झोपून यासाठी की मला सर्दी झाली आहे खूप. आणि सर्दी, पडसं, घसादुखी सगळंच आहे. त्यासाठी डोस घेऊन मी झोपले होते. प्रॉपर पांघरूण वगैरे घेऊन झोपले होते. कारण डॉक्टरी डोस होता. मग त्याला आराम गरजेचा आहे असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणून मी दुपारचा वेळ पूर्ण झोपण्यात घालवला जेवल्यानंतर. आणि त्यामुळे सकाळची जी कामं आहेत ती सगळी संध्याकाळी शिफ्ट झाली आहेत ही. नाहीतर माझं 11 वाजता हे सगळं काम होऊन जातं, 11च्या आधीच. कारण 11ला माझं जॉबचं लॉग इन असतं. त्या आधीच मशीन वगैरे लावणं, आंघोळीनंतर ही कामं सगळी होऊन झालेली असतात. पण आज जसं की सकाळचं काहीच झालेलं नाही, बेसिक फक्त डबे झालेत. आणि नाकाची हालत विचारू नका, शिंका देऊन देऊन हैराण झालीये मी. मे बी हवामान बदल आहे. आपण थंडीतनं उन्हाळ्यात शिफ्ट होतोय. तो संधिकाल ऋतुमान बदल असतो तो आहे. काय माहिती नाही, पण खूपच त्रास झाला हे काय. पांघरूण वगैरे घेऊन मी झोपले होते. आरू होता घरी. तो त्याचा अभ्यास घेत होता. त्याचा त्याचा करत होता तो. आणि आरू तर होता, म्हणून शाळेत गेलाय. त्याच्यामुळे त्याचा प्रश्न नाही. दोघं एकत्र असले की फारच त्रास देतात. म्हणजे मग खेळ कुठे काय, मग खायला हवं, मग हे हवं ते हवं. आरूचं तसं एकटा असला की त्रास नाही देत. मग त्याचा त्याचा तो टीव्ही बघेल, जेवेल आणि मग अभ्यासाला बसेल. आणि ते झालं. त्याच्यानंतर आता मी बेड वगैरे आवरून ठेवलाय. कारण बेड जर क्लिअर असेल ना तर आपलं माइंड क्लिअर राहतं. बेसिकली ज्या काही सरफेसच्या गोष्टी आहेत, जे काही टेबल टॉप, किचन ओटा, या आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर क्लिअर असतील तर आपलं माइंड क्लिअर व्हायला मदत होते. आणि माझा ब्लॉग पोस्टिंग करायचा होता, तो पण मी संध्याकाळी आता शिफ्ट झाला, जो की माझा साधारण 12 पर्यंत मी प्री प्लॅन करून पब्लिशला लावलेला असतो. तो मी आता संध्याकाळी पोस्ट करतेय, अपलोडिंगला लावते आता. तर असं सगळं होतं. खूप जणांच्या बाबतीत होतं की आपण काहीतरी ठरवलेलं असतं आणि प्लॅन डे तर सगळेच असतात. आपला जॉब आहे, घरची कामं आहेत, मुलं आहेत, त्यांचा अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित मॅनेज केलेलं असतं. पण असा एखादा दिवस उजाडतो की जो आपलं सगळं रुटीन धरे की धरे ठेवतो. जसं की काहीच आपण मॅनेज करू शकत नाही. तसाच आजचा दिवस होता की मी ठरवलं वेगळं होतं. माझं मील प्लॅनिंग असतं आठवड्याचा, त्यात वेगळा काहीतरी मेन्यू होता. पण मी झटपट होणारा स्वयंपाक आज केला. कारण ओट्याकडे उभंच राहत नव्हतं. जशी फोडणी घातली तशा शिंका, जशी फोडणी घातली तसे, किंवा पिठाचं पीठ मळायला घेतलं की पीठ नाकात जाऊन शिंका. आणि काहीच समोरचं दिसेना, इतकं डोळ्यातनं भळाभळा पाणी यायला लागलं होतं. शेवटी मी दवाखाना गाठला, औषधं आणली. आणि मग आत्ता थोडं बेटर फील करते. मग म्हटलं आपण संध्याकाळचा ब्लॉग जो आहे तो शूट करूयात. ऍटलिस्ट तेवढा तरी दिवस पदरात पडेल. ह्याचा अर्थ असा नाही की मी जॉब सकाळी केला नाही. माझा जॉब जो आहे तो मी सकाळी स्विच करतेच करते. हार्डली 2 तास मी बसले. पण थोडंफार का होईना काम कमी झालं. त्याला सुट्टी मी कधीच घेत नाही. आणि आता मी संध्याकाळचं बेसिक स्किन केअर करते, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं दाखवलं तसं लॅक्मेचं पीच मिल्क वापरतीये. केस ऑइलिंग केलेली आहेत, तर उद्या वॉश करणारे. आजच करणार होते पण सर्दीमुळे अजिबातच शक्य नव्हतं केस धुणं. अजून मी जाम झाले असते, म्हणून मी आजचं जे हेअर वॉश आहे ते उद्यावर टाकलंय. आणि उद्या जरा बरं वाटलं तर मग मी करेन हे. आणि मी स्किन केअर बेसिक करते, बाकी फार काही मेकअप वगैरे रोज नसतो. लिप बाम असतो निवियाचा आणि लॅक्मेचं पीच मिल्क. आणि थोडंसं ऑइली वाटत होता चेहरा, म्हणून थोडीसा पावडर मी अप्लाय करते. लूज पावडर असते ती. बस आता ह्याच्यानंतर मी चालायला जाईल. तर तुम्ही म्हणाल सर्दी पडसे एवढं झालं तर चालायची काय गरज आहे. पण अगदीच मला खूप ताप असेल आणि माझे मंथली चालू असतील तरच मी चालायला जात नाही. माझ्या पुरता मी नियम ठेवलाय. अदरवाईज थोडंसं जरी बरं वाटत असेल तरी मी चालायला जाते. ब्रिस्क वॉक असतो माझा. साधारण 1 पाऊण तास तो मी घेते रोजचा. आणि हे माझे गायनिकने सांगितलेलं आहे.
मला मध्ये पीसीओडीचा खूप प्रॉब्लेम होता. ज्या स्त्रिया यातनं जात असतील त्यांना माहिती असेल, पीसीओडीचा अतिशय जो पिरियड आहे तो पूर्ण दर्दनाक असतो तुमच्यासाठी. खूपच त्रास होतो. तर त्यातनं मी ओव्हरकम केलंय. आणि थँक्स टू माय गायनी, तिने मला हेच सांगितलं की ह्या 3 महिन्याच्या गोळ्या ज्या आहेत, 21 दिवसांच्या ज्या पिल्स असतात, त्या मी तुला शेवटच्या देतेय. यानंतर तुला रोज चालायचे किमान तासभर. ती चाललीस की तुझा पूर्णपणे जे काही सायकल आहे ते वेळेवर येईल आणि त्रास होणार नाही. तर थँक्स टू हर गेली 2 वर्ष मी फक्त हा नियम फॉलो करतेय आणि वेळेवर जेवण खाणं जे आहे ते चालू आहे. स्ट्रेस कमी करतेय जेणेकरून माझं पूर्ण रुटीन सेट झालंय आणि आता मला कोणताही त्रास या प्रकारचा होत नाही. पण फक्त स्वतःला पुश करणं खूप गरजेचं असतं. यासाठी कोणालाही सोबत घेऊ नका. आपापली वेळ ठरवा. सकाळी तर सकाळी, सकाळी नाही जमलं, डब्याची कामाची गडबड असेल तर संध्याकाळी. पण नक्की चालायला जा. तुम्ही वर्किंग वुमन असाल तरीही, तुम्ही वर्क फ्रॉम होम असाल तरीही, गृहिणी असाल तरीही स्वतःसाठी पूर्ण 24 तासातला अर्धा पाऊण तास तरी नक्की काढा आणि चालायला जा. तुमचे खूप पुढे येणारे प्रॉब्लेम्स या चालण्यामुळे कमी होतात. तर मी चालून आली आहे आणि आता मी घेते चहा आणि बिस्किट. कारण थोडंसं असं नाक मला हे वाटत होतं, जाम वाटत होतं. मी आल्याचा छान चहा केलाय आणि आता चहा घेत मी थोडासा माझे मोटिवेशनल ब्लॉग्स आहेत ते एन्जॉय करतेय. आणि त्याच्यामध्ये बरेच आहेत. आचार्य प्रशांत आहेत, त्याच्यानंतर अम, आपल्या सिस्टर शिवानी जी आहेत. तर त्यांचे सगळेच आपले मतं पटतील असं नाही, पण काही मतं पटतात तर ती मी घेते. आणि एक रेसिपी मला बघायची असते, ते पण मी रेसिपी यावेळेसच बघते. ज्या काही ट्रिकी रेसिपी आहेत आणि मी करून बघितलेल्या नाहीयेत, तर त्या बघत असते. माझा जो काही वेळ आहे तो म्हणजे रिकामा न जाता, टीव्ही हा काय होतो, टीव्ही मध्ये तुम्ही एकाच ठिकाणी स्टक होता. पण मोबाईल तुम्हाला इकडून तिकडे शिफ्ट करता येतो. माझं जेव्हा काम चालू असतं स्वयंपाकाचं वगैरे, त्यावेळी एकतर नामजप चालू असतो, अदरवाईज हे व्लॉग चालू असतात. तर अशा प्रकारे माझ्या त्या कामाचा मी दोन्ही प्रकारे वापर करून घेत असते. कानावर काही पडत असतं आणि हाताने काम होत असतं. तर हा धावत धावत इथे का आला हे बघण्यासाठी मी इथे आलीये. तर हा बोकू बसला इथे आणि त्याला इथे फुलपाखरू दिसलं, त्याच्या मागे हा पळत आलाय. मोस्टली संध्याकाळी आमच्याकडे काळ्या रंगाचं फुलपाखरू येतं. आणि आता वाजले संध्याकाळचे 6:45, देवी लागण्याची वेळ आहे. तर पटकन मी दिवाबत्ती करून घेते. कधी मी करते, कधी मनू करतो. तर मनू आज अजून शाळेतनं आलेला नाहीये. मी त्याची वाट बघतेय, अजून त्याची वाट आलेली नाहीये. तर म्हटलं ठीक आहे, तो येईपर्यंत माझं हे काम होईल. जितकी जास्त कामं तो यायच्या आत मला कंप्लीट करता येतील तेवढी मी करते. कारण तो आल्यावर त्याला बरंच शाळेतलं काय काय सांगायचं असतं, मग प्रोजेक्ट असतात, किंवा त्याच्याबरोबर बसून त्याचा अभ्यास घ्यायचा असतो. हा फार कमी वेळ असतो माझ्यासाठी. कारण नंतर मग त्याला सायकलिंग असते, त्यालाही खेळायला जायचं असतं. मग त्याचं जेवण, त्याचा टीव्ही, हा जर रात्रीचा अगदी 2-3 तास मला मिळतात त्याच्यासोबत. पण मला ते क्वालिटी टाइम द्यायचा असतो, म्हणून मी ही जे काही काम आहेत, संध्याकाळचा स्वयंपाक, त्याच्यानंतर ही दिवे लागणी, मग भांडी किंवा कपडे आवरायचे असतील तर ते हे सगळं कंप्लीट करून घेत असते. तर अशा प्रकारे इथे दिवा लावून झालाय. माझे स्तोत्र बॅकग्राऊंडला मी म्हणत असते. एका बाजूला युट्यूबला लावलेली असतात. काही जी स्तोत्र अवघड आहेत, जी अजून माझी पाठ नाही आहेत. रामरक्षा पाठ आहे, त्यानंतर जपाकुसुम म्हणजे नवग्रह स्तोत्र आहे ते, मग आपला साष्टांग नमन हे माझे म्हणजे जो काही 12 नाव आहेत गणपतीची ती, अथर्वशीर्ष, अशा काही जी स्तोत्र लहानपणी आपण शाळेत पाठ केलेली असतात, तर ती माझी गुणगुणणं चालू असतात त्या त्या वाराप्रमाणे. जर शनिवार असेल तर शनिवारचं जे मारुतीचं स्तोत्र आहे, भीमरूपी महारुद्रा, तर ते मी म्हणत असते. आणि वर खूप चांगला चंद्र दिसतोय. अगदी अर्धा कट जो असतो, आधा आहे चंद्रमा,
तर तसाच चंद्र दिसतो. तो बघून मला खूप बरं वाटत होतं. त्यालाही नमस्कार झाला. तुळशीकडे दिवे लागणी झाली आणि तुम्ही बघाल एक लाईट आपली जी इलेक्ट्रिसिटीची असते ती आणि जो आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो तो. ह्यामधून जी पॉझिटिव्हिटी ती ती खूप वेगळी आहे. त्यामुळे संध्याकाळचा किंवा सकाळचा दिवा लागणं जो आहे तो घरात झालाच पाहिजे. जसं जमेल तसं आपण प्लीज करा. जर अजून तुम्ही करत नसाल, संध्याकाळची दिवे लागणी बाहेर जात असाल कुठे किंवा काय, तर एक करून बघा. तुम्हाला घरात पॉझिटिव्हिटी नक्कीच वाटेल. आणि आता मनू आलाय शाळेतनं. का दमून येतो ना, जवळ-जवळ साधारण 6:30-7 तास त्याचे शाळेचे होतात. तर खूप लेट होतो जायला यायला ट्रॅफिकमधनं. पुण्याचं ट्रॅफिक खूपच हेवी असतं संध्याकाळी. त्यातनं तो व्हॅनवाला यांना कसा काढून आणतो त्यालाच माहिती. मी जर गाडी काढली तर मला ती पुढे नेताच येत नाही. इतकं ट्रॅफिक जाम असतं. आणि त्यातनं ही मुलं पण स्टक होऊन आलेली असतात. मी आणायला काही विचारत नाही. डबा खाल्ला का? अभ्यास काय केला का? काही काही नाही. तो कुठल्याही गोष्टीला त्यावेळी आन्सर देण्याच्या परिस्थितीत नसतो. दमलेला असतो. मी त्याला रिलॅक्स होऊ देते. त्याला काही खायला संध्याकाळचा स्नॅक्स मी बनवते. कधी शिरा असतो, कधी स्प्राउटची भेळ किंवा कुठलं सरबत. त्याच्या मनाने त्याला जे वाटेल ते करून देते एक 15-20 मिनिटात आणि त्याला मी रिलॅक्समध्ये बसू देते. तो टीव्ही एन्जॉय करतो थोडा 1 अर्धा तास आणि मग त्याचा तो खेळायला जातो किंवा शाखेत जातो. दोघांपैकी एक ज्या वेळेप्रमाणे आज त्याला लेट झाला त्यामुळे तो शाखेत नाही जाणार. तर अशा प्रकारे त्याचे मैदानी खेळ चालू असतात. मोबाईल तर नाहीच बघत दोन्ही मुलं. त्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही. पण लगेच मुलांना आल्या खूप प्रश्न विचारणं मला योग्य नाही वाटत. आपल्याला माहिती नाही पण बाहेरच्या जगात ते खूप गोष्टींशी सध्या डील करत असतात. तर त्यासाठी आपण थोडं शांत राहणं आणि ऐकून घेणं, श्रोत्याच्या भूमिकेत राहणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे त्याला दिले सरबत आणि मी आली भांडी उरकायला मागच्या अंगणात. मागच्या अंगणात आमच्याकडे इथे एक नळ मी बसवून घेतलाय, कारण ओटा खूपच छोटा आहे. मग त्या ओट्यावर भांडी सगळी एवढी जमा होतात, मग ते आवरणं होत नाही. आज सकाळची सुद्धा भांडी राहिली आहेत, त्यामुळे भांड्यांचा ढीगच आहे अक्षरशः. पण हरकत नाही, कधी ना कधी आपल्यालाच करायची आहेत. माझ्याकडे काही मेड नाहीये, हेल्पर पण नाहीये कोणी, त्यामुळे आपल्यालाच करायची आहेत. तर मी ती सुरू केली आणि ऍटलिस्ट सुरू केल्यावर ती संपतात तरी. या हिशोबाने ती संपली एकदाची आणि आमचा इथं आराम चाललाय. तुम्ही तिथे काहीही करा, वी एन्जॉय अवर लाईफ. खरंच काही माणसं पण अशी असतात की तुमचं तिथे काही होतं त्यांना काही फरक पडत नाही. आपलं आयुष्य रिलॅक्स मध्ये जगतात, आमच्या बोकू सारखी. आणि तो मला बघत बसलाय काय करते काय नाही. मनूला हाक मारतोय कधी. त्याचं आणि ह्याचं फार जमतं. चाललंय बडबड बडबड दोघांची. तर आता भांडी आवरून मी डायरेक्टली आलीये किचन मध्ये, कारण भांडी आवरून लेट झाला होता. मग मी पटकन भाजी फोडणीला घालतीये. आज भाजीमध्ये झटपट, जसं की मी म्हटलं, मी स्वयंपाक सकाळी पण केला, आता पण करतेय. सकाळी बटाट्याच्या काचऱ्या केल्या होत्या आणि आता करते मी शेवभाजी, जी की अगदी सोपी आहे. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर चिकन मटनचं जे आपण वाटण करतो सेम लाईक वाटण करायचंय. आज तर ते वाटण मी कच्चं करतेय. कच्चं म्हणजे आपण सुकं खोबरं किसून घेतलंय, त्याच्यानंतर आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि खडा गरम मसाला हे सगळं मी मिक्सरला वाटून घेते. त्यानंतर तिथे फोडणी केली, त्याच्यामध्ये तेल जिरं मोहरी, त्यानंतर कांदा टोमॅटो कढीपत्ता घालून मी परतणार. परतून झाला की हा जो कच्चा मसाला आहे तो मी त्याच्यात घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतणार आहे. म्हणजे त्याला मी आधी कुठेच परतलं नाहीये, सगळं कच्चच आहे. मग मी तेलात घालून हा परतला की मग आपण तिखट मीठ गरम मसाला जो काही आहे तो घालायचा. गरम पाणी टाकायचं, उकळी काढायची आणि मग आपला जो काही ह्याचं जी ग्रेव्ही आहे शेवभाजीची ती तयार होते. इतकं बेसिक हे आहे आणि जी तयार झाली त्यात मीठ टाकायचं शेवटी अगदी. आणि आपण जेव्हा सर्व करतो ना तेव्हा जे तिखट शेव असतात तर ते त्याच्यात घालायचे. म्हणजे आपली शेवभाजी इतकी सुंदर लागते. आधी शेव घालू नका आणि ते पूर्ण मेल्ट होतात आणि पूर्ण त्याचं असं पिठल्यासारखं होईल. मग जेव्हा आपण सर्व करणार ताटात तेव्हा गरम गरम रस्सा आणि मग त्याच्यावर शेव आणि कोथिंबीर, की एकदमच छान होऊन जाते ही भाजी. एकदा ट्राय करून नक्की बघा. आणि भाकरी सोबत मेनली ही जाते. तर भाकरीही मला करायच्या ज्वारीच्या आणि त्यासोबत थोडंसं वांग पण करेन. वांगी आहेत, मला खूप वांगी आवडतात सगळ्या फॉर्म मध्ये, तर ते पण मी करेन.
मीन टाइम मनू फ्रेश होऊन खेळायला गेला होता आणि आता तो येऊन बसलाय अभ्यासाला. जसं एक तेवढं बरं आहे, मला मागे लागत नाही. त्याचं त्याला माहिती असतं शाळेतनं होमवर्क प्रचंड मिळतो त्यांच्या, आणि तो दुसऱ्या दिवशीच दाखवायचा असतो कायम. तर त्यामुळे तो बसला अभ्यासाला. कारण सकाळचं उठायला लेट झाला तर मग सकाळी अभ्यास होणार नाही. त्याची 11ची शाळा असते. तरी पण लेट झाला तर मग मग किंवा दुसरा अभ्यास असेल, सेल्फ स्टडी असेल, कारण आता परीक्षा जवळच येतात, फायनल एक्झाम्स. त्यामुळे त्याचं त्याचं तो प्रिपरेशन करत असतो. अडलं काही तर मी आहे, त्यांना ट्युशन्स नाही आहेत. तर मीच अभ्यास घेते दोघांचाही. त्यामुळे मला कळतं की त्यांचा अभ्यास काय चालू आहे ऍटलिस्ट. थोडाफारच घ्यावा लागतो, पण आपल्या टचमध्ये तरी मुलं राहतात आणि गरजही लागत नाही. शाळेतल्या टीचर खरंच छान आहेत, खूप चांगल्या मनाने शिकवतात. त्यामुळे आणखीन क्लास लावून त्यांना दमवण्यात अर्थ नाही. एक्स्ट्रा क्लास काहीही नाहीये, फक्त ड्रॉइंगचा होता, तो पण आता सध्याला बंद केलाय. म्हणजे त्यांनीच बंद केलाय, जून मध्ये तो परत रिस्टार्ट होईल. तर अशा प्रकारे त्याचं चालू आहे. तोवर माझा इथं स्वयंपाक मी उरकून घेते. भाजी ऑलमोस्ट डन झाली. एका बाजूला मी वरण फोडणीला घातलाय, भात झालेला आहे, आता फक्त भाकऱ्या राहिल्यात. त्या मी गरम गरमच करते, आधी करून ठेवत नाही किंवा सकाळीही करून ठेवत नाही. कुठल्या चपाती भाकरी ऐन वेळेसच करते. मुलं लहान आहेत अजून, तर त्यांच्या पोटाला ताजं ताजं आपण खाऊ घालू शकत असू तर का घालू नये, का टोटल काम पूर्ण करून सकाळीच बसावं. कारण मी म्हणजे जॉबवर आहे, पण वर्क फ्रॉम होम असल्याने माझी दगदग त्या मानाने कमी होते. तुम्ही गाडी करा, ट्रॅफिक मध्ये जाऊन या. अशा महिलांना खरंच खूप स्ट्रगल असतं ओट्याकडे काम करणं म्हणजे. पण मला त्या निमित्ताने मी घरूनच काम मिळाल्यामुळे ही दगदग माझी कमी होते आणि इथे मी भाकऱ्या करून घेते. तर भाकऱ्या 4 ते 5 मला बस होतात, फार लागत नाहीत. आणि मी बॅकग्राऊंडला सौमालीज ब्लॉग्स, हे बंगाली ब्लॉग्स आहेत. ती जी मॅडम आहे ती हिंदीत सांगते. तर तिचे ब्लॉग मी खूप पूर्वीपासून बघते, 2007, नाही सॉरी, 2017 पासून मी हे तिचे ब्लॉग्स बघते. तर मला आवडतात बऱ्यापैकी. एक छान लॅविश लाईफस्टाईल जगते ती बाई. तर तिचा अगदी भाड्याच्या घरापासून ते आतापर्यंतचा प्रवास मी अनुभवलाय आणि मला आवडतो ब्लॉग म्हणून मी बघते. हा एक प्रकारे माझा टाइमपास म्हणा किंवा माझा स्क्रीन टाइम म्हणा, मी असा घेते. मला एरवी स्क्रीन टाइम शक्यच नाही घेणं. मग मला जे काही ब्लॉग्स आवडतात किंवा जे काही मला ज्वेलरी मध्ये नवीन काही शिकायचं असतं, तर ते व्हिडिओज मी अशा प्रकारे बघत असते. ज्याच्यामुळे माझं कामही साईड बाय साईड होतं आणि ह्याला स्क्रीन गार्ड लावलेला असल्याने त्याला काही प्रॉब्लेम येत नाही की हीट आहे किंवा आपण इथे पावडर वगैरे सगळी ह्याची पडती येतं, त्याचा काही त्याला फरक पडत नाही. तर माझ्या प्रकारे मग मी माझा मी टाइम एन्जॉय करते. अ, एकटा निवांत बसून तर मी हे व्हिडिओ बघू नाही शकत आणि मी व्हिडिओ पॉज केलाय, कारण तो माझ्या ब्लॉग मध्ये येईल म्हणून आणि कॉपीराईट बसेल तेवढ्यासाठी. पण तुम्हाला आवडत असतील तर नक्की बघा. जसे मराठी आहेत तसे हिंदी छान आहेत. त्याच्यानंतर साऊथचे आहेत, कोकणी आहेत. कोकणी ब्लॉग्स पण मी बघते, कारण मी स्वतः माझे पॅरेंट्स कोकणी आहेत, त्याच्यामुळे त्याच्याशी मला थोडा जिव्हाळा आहे. गोष्ट कोकणातली हा पण ब्लॉग खूप छान आहे. मी त्या दादाला खूप पूर्वीपासून बघते. आता त्याचं लग्न पण झालंय आणि चांगलाच पैकी सेटल आहे. पण मला खरंच तो ब्लॉग आवडतो त्याचा. अगदी रूट म्हणजे आपण डाऊन टू अर्थ असतो तसा तो ब्लॉग असतो त्याचा. आणि अशा प्रकारे माझ्या भाकऱ्या होत आल्यात. आता हे झालं की मी डबा भरणार आणि आरूला देणार आहे, कारण ते वरच जेवतात टीव्ही बघत. आमच्याकडे त्यांचे चॅनल्स लागत नाहीत, त्यामुळे ते डबे घेऊन जातात आणि निवांत घरी बसून जेवतात. आणि इथे आम्ही आमचं जेवण बघू आता, हा मनू कधी म्हणतोय त्याप्रमाणे आम्ही आमचं जेवण घेणार. नाहीतर मग त्याचे बाबा आले की मग आम्ही जेवणार. त्याचे बाबा येतील 9 पर्यंत, मग आम्ही जेवतो सगळे एकत्र बसून. तेवढंच आम्हाला फॅमिली टाइम मिळतो. अदरवाईज सकाळी 9 ते रात्री 9 ह्यांची ड्युटी आहे. मग ह्यांना वेळ तसा मिळतच नाही बोलण्यासाठी. म्हणून आम्ही जेवण तरी एकत्र रात्रीचं घ्यावं असा आमचा विचार असतो. पण त्यांच्या येण्यावर आहे, ते जर लवकर आले तर. जर खूप लेट केला 10 10:30 तर मग आम्ही जेवून घेत असतो.
आणि आता व्हॉइस ओव्हर करतानाही तुम्हाला व्हॉइस लक्षात येत असेल, मला खूप वेळा थांबावं लागतंय, मध्ये ब्रेक घ्यावा लागतोय, कारण सलग मला बोलताच येत नाहीये, घसा इतका जाम झालाय. तर बघू, तसा घसा जाम झाला की 1-2 दिवस तरी हीच परिस्थिती राहते, लगेच काही ते सुटत नाही. आणि सगळ्यांनी या जेवायला शेवभाजी, गरमागरम ज्वारीची भाकरी, त्याच्यानंतर वांग मसाला आणि हे शेव, असं हे साधंसं जेवण आहे. मी आज अर्धीच भाकरी घेतेय, कारण मला खरंच जेवावंसं सुद्धा वाटत नव्हतं, पण जेवलं पाहिजे, गोळ्या खायच्यात, रात्रीचा डोस आहे. मग आता हे जेवण आहे माझं. ते मला तिखट लागत होतं ऍक्च्युली, गोळ्यांनी बहुतेक किंवा सर्दीने तोंड आलं असावं. तर मी थोडं थोडंच खातेय आणि नंतर मी वरण भात घेणार आहे. मी जेवणं झाली आमची, एकत्र जेवलो आम्ही. त्याच्यानंतर मात्र रोजचं काम, ओटा आवरणं, ओटा स्वच्छ करणं, हे मात्र केल्याशिवाय मी कधीच झोपत नाही. कारण जसं की आमचं खालचं घर आहे, किड्या, मुंगी, झुरळं अगदी इन्व्हाइट केल्यासारखी इथं येतात. म्हणून ती येऊ नये ह्यासाठी ओटा आणि जे काही उष्ट वगैरे आहे ते क्लिअर करून सिंक क्लिअर करणं गरजेचं आहे. ते जर केलं नाही तर माझ्या किचनची अवस्था बघण्यासारखी होईल. अगदी बेसिक पुसून घेते मी, फार काही रोज घासून बिसून करत नाही. बेसिक पुसून घेतलं तरी तुमचा ओटा क्लिअर होतो. आणि सकाळी मी व्हिनेगर स्प्रे करून ओटा स्वच्छ करते, रात्री मात्र असंच पाण्याने स्वच्छ करते. व्हिनेगरचा वास खूप दिवस राहतो, त्याच्यामुळे पाली, झुरळं, तुम्ही ट्राय करून बघा. एका बॉटलमध्ये व्हिनेगर, मीठ, विम लिक्विड असं सगळं एकत्र भरलं तरीही स्वच्छता छान होते आणि किडे मुंगी ह्याच्यापासून तुमचा ओटा हा दूर राहतो. आणि या ओट्याला जवळजवळ 20 वर्ष झाली आहेत, त्या मानाने मी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते. मी आता हल्लीच घर घेतलंय हे, पण घराला मात्र 20 वर्ष झालेली आहेत. त्या हिशोबाने हे घर आहे जुन्या धाटणीचं. तुम्ही टाईल्स वगैरे पण बघत असाल, जुन्या काळच्या टाईल्स आहेत ह्याला. तर अशा प्रकारे झाले दोन्ही माझे ओटे स्वच्छ झालेत. आणि हा माझा वर्किंग आहे आणि तिथं जिथे शेगडी आहे. पण इथला जो सिंक आहे तो वापरात येत नाही, कारण तो ओटा बनवताना त्यांनी तिरका बनवलाय सिंकला, त्याच्यामुळे इथे भांडी घासताच येत नाहीयेत, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी सगळी भांडी बाहेर जाऊन एकत्र करते आणि मग तिकडे घासते. तर ऑफिशियली आपला किचन बंद झालाय, किचनचे लाईट्स पण घालवल्यात आणि आता दूध फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं राहिलंय. कारण संध्याकाळी तापवलं होतं, रात्री मी तापवत नाही, रात्री फ्रीजला ठेवून देते. तर मग सकाळी त्याची साय चांगली दाट निघते. हे बघा, चितळेचं दूध माझ्याकडे येतं, तर मी ते आता ठेवून देते. आणि यानंतरच अजून रुटीन आहे, पण ते मी नंतर काहीतरी शेअर करेन, कारण खूप ब्लॉग मोठा होईल. माझं नाईट रुटीन जे असतं, स्किन केअर, त्याच्यानंतर कपडे बदलते, ब्रशिंग असतं, आणखीन माझं थोडं बुक रिडिंग असतं. त्याशिवाय मी झोपत नाही. रोज 10 पानं तरी एका पुस्तकाची झाली पाहिजेत. तर अशा प्रकारे रात्रीचं रुटीन होतं. हाय, हॅलो, कसे आहेत सगळे? आणि कालपासून मी ब्लॉग चालू केला, पण ब्लॉग एंड करायचा राहिला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या साध्या घरातलं, मध्यमवर्गीय घरातलं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते, जे काय रेग्युलर मी घरात करते. त्यातनं माझे कामाकडे बघण्याचे व्ह्यू काय आहेत, पॉईंट ऑफ व्ह्यू, ते तुमच्याशी शेअर करते. कारण काम घरात सगळेच करतात, पण त्याच्यातनं आपल्याला काय मिळतं किंवा आपण काय मिळवायचं आहे हे ज्याच्या जातीने ठरवायचं असतं. तर मी 2 मुलांना सांभाळून, माझा जॉब, माझा बिझनेस आणि घरातली सगळी कामं ओव्हरऑल मी करते घरामध्ये. हे मी करते म्हणून नाही सांगत आहे, पण वेळ जर मॅनेज केला तर हेक्टिक शेड्यूल न होता सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतील असं मला वाटतं. आणि मी ते बऱ्यापैकी करते. आणि मीच करते असं नाही, तर माझ्या घरातले सगळेजण मला यासाठी हेल्प करतात. माझे मिस्टर, माझा मुलगा, आरू, सगळेजण त्यांच्या त्यांच्या परीने जे काही काम जमू शकतं त्यांना ते करतात. आणि अशा प्रकारे आता केसांना केलंय मी ऑइलिंग, तर मी केस धुईन छानपैकी. आणि हे जे इयरिंग्स दिसतात, हे इयरिंग्स आणि दिसतंय का, हां, तर हे मी या टॉपवर मॅचिंग केलंय. मी स्वतः बनवते ना ज्वेलरी, तर मी माझ्याकडचे बीड्स वापरून या टॉपवर मॅचिंग केलं. या टॉपचा रंग नक्की लक्षात येत नाहीये कसा आहे तो, थोडा मिक्स अँड मॅच रंग आहे, तर त्यासाठी मी स्वतः ह्याच्यावरही मॅच केलेलं आहे. तर तेही तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. थोडं मला हलक्यामध्ये आणि लाईट वेट ज्वेलरी आवडते, फार हेवी आवडत नाही, तर त्याप्रमाणे मी स्वतःसाठी ज्वेलरी केली आहे. आणि हे गंठणसुद्धा मी ओवलेलं आहे. हे बघा, आतलं जे
पदक आहे, म्हणजे जे वाट्या आहेत त्या सोन्याच्या आहेत आणि वरचं जे आहे तर ते मी स्वतः ओवून घेतलंय. म्हणजे मी माझं ओवलेलं आहे. तर हे मी शिकतीये सध्या. नथ बनवायला शिकतीये. तर 2 नथी माझ्या बनवून झाल्यात. एक ताईला केली आहे आणि एक मी हळदी-कुंकवात दिलेली आहे. तर नथीचं खूप वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. एक नाकात घालायची, एक चापाची, अशा मी बनवायला शिकतीये. माझ्या बिझनेससाठी, कारण नथ मेकिंगला सध्या खूप डिमांड आहे आणि मी इतक्या ज्वेलरी बनवते आणि त्यात नथीचे प्रोडक्ट्स नाही आहेत असं तर मग मला बरोबर वाटत नाही आहे ते. म्हणून त्याच्या वायर रॅपिंगच्या टेक्निक्स आहेत, त्या वायर रॅप करून बनवतात. तर त्या मी सध्या शिकतीये, ऑनलाईनच शिकतीये. तर बघू, जर झालं तर तुमच्याशी नक्की शेअर करेन. अ, तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याविना जाऊ नका आणि आपल्या एक चॅनलला सपोर्ट करा. नवीन चॅनल आहे तर पाहत राहा. धन्यवाद.